त्याचं ज्ञान झालेलं आहे. त्याचं स्वरूप 54मध्ये सांगितलं. बुद्ध्यादी नामी स्वरूपमेव विवेक विविनक्ते स तत्त्वविद स्वयं मुक्त देयम वेदांतेषु. अंतिम अवस्था म्हणजे मुक्त अवस्था. मुक्त अवस्थेमध्ये बुद्ध्यादी नाम सर्वमेव विविनक्ते यथार्थ ज्ञान होणं त्याला तत्त्वविद्या असं म्हणतात. अशा प्रकारे खंडन खाद्य म्हणून ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये नाना प्रकारचे वादी लोकांचे कुतर्क असतात. कुतर्क म्हणतात ना, सत्कर्त आणि कुतर्क असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहे. ते बाबासाहेब सांगायचे. कोणी एखादा मनुष्य असतो, आपण म्हणत असतो ईश्वर आहे, आणि त्याचा कुतर्क कोणता असतो, ईश्वर नावाची वस्तू दिसत नाही, तो मान्याकरता काय होत नाही. मध्ये मामा सांगायचे की एक विद्यार्थी गेला त्यांच्याकडे. म्हणलं सर, म्हणलं काय बाबा, मला मी प्रबंध लिहिणार आहो. म्हणलं का आनंदाची गोष्ट आहे, की प्रबंध. म्हणलं मग प्रबंधाचा विषय कोणता आहे? ईश्वर नावाची वस्तू जगतामध्ये नाही. घ्या कोणती वस्तू? ईश्वराची सिद्धीच मी होऊ देत नाही. म्हणलं वाटलं लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला काय, पण तो सिद्धी केली का न केली का ईश्वर जागच्या जागी जसाच आहे. एखाद्या आंधळ्या माणसाने म्हटलं सूर्य नावाची वस्तू झालीच नाही कधी. मग शाळा मनुष्य काय म्हणत असतो, तुझ्या नाही म्हणण्यामुळे सूर्याचा अभाव होऊ शकत. त्याप्रमाणे आणखी ईश्वर नाही म्हणणाऱ्याकडून ईश्वराचा अभाव होऊ शकत. आकाशे सर्वत्र वसावे ऐसा जो समर्थन तो मी जगाचा नाद. त्याला कुतर्क असं म्हणत असतात. ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे कुतर्क म्हणजे कोणतं? एखाद्या वेळेला बाप वगैरे थोडा रागवला, अरे म्हणलं मी तुझा बाप आहो की, म्हणलं सिद्ध करून देतो. ह्याला कोणता तर्क म्हणायचा? विडंबना खंड काय खंडनोक्ती म्हणून खंडन खांड नावाचा हर्षमिश्र नावाचा पंडिताचा आणि ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्याची उत्तरं दिलेली आहे. अशा रीतीने पुटस्थाची सिद्धी करून सांगणार. वृत्ते साक्षीदया प्राग्भावस्य स्थित आणि बहुत्सायामज्ञ अस्मितया ज्ञानमी अस्मिनः. वृत्ते साक्षीदया, वृत्ती प्राग्भाव. आपल्या ठिकाणी वृत्ती उत्पन्नाच्या पूर्वी त्याला प्राग्भाव असं म्हणत असतात. पाक प्रध्वंस अन्य असे अभावाचे प्रकार आहे. प्राग्भाव म्हणजे पूर्वी नसणे, याला काय म्हणतात? प्राग्भाव म्हणजे हे शरीर आपल्याला पूर्वी होतं का? नाही, नंतर झालं. या शरीराचा काय होता? प्राग्भाव होता. शरीर नसल्यानंतर कोणता अभाव? त्याला प्रध्वंस अभाव म्हणायचा. म्हणजे जसं शरीर नाही का, आपल्याला जीवाला शरीर अगोदरही नव्हतं आणि पुन्हा नाश झाल्यानंतरही मध्यंतरी काय होते, आणि जे मध्यंतरी भासते ते मिथ्या असते. ज्याला आधी नाही, ज्याला काय नाही, काय करे. समुद्री किर निघे ब्रह्मगिरी म्हणे, समुद्री किरी गे माझी दिसे ते वाव गे. त्याला हे म्हणतात ना, मृगजळ म्हणतात. त्या दृष्टांत मिथ्यात्वाचे चिंतन करतील असे सांगायचे. वृत्ती प्राग्भाव असं म्हणजे वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीचा जो अभाव त्याला वृत्ती प्राग्भाव म्हणतात. आता कोणतीच वृत्ती नाही, तसं साक्षी वृत्तीला कळत असते की कोणातरी चेतन पुरुषाला कळत असते. गाडी बंद पडली, गाडी सांगत असते का मी बंद पडली म्हणून. हे कोणाला समजते? मग ड्रायव्हरला सवय. पेट्रोल संपलं हे का गाडीला समजते? गाडी चेतन स्वरूप आपलं सगळं जड स्वरूप आहे. ज्याला ज्ञान नसते आणि क्रिया नसते त्याला जड समजतात. आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, अधिक क्रिया आहे, एवढा मोठा दगड आहे, पण त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, काय नाही,
दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओढतो का किती जोरात, आणि थोडा आपल्या अंगठ्यावर पडू द्या की लगेच माणसाला त्याची काय होत असते. बुभुत्सा मी कोण आहो याची अनिच्छा झाल्यानंतर तथा अज्ञास्मी, मी अज्ञानी आहो. नाही का भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपलं अज्ञान अजून कळायला नव्हतं बघा. आणि मग पुढे भगवंताचं उत्तर ऐकल्यानंतर कार्पण्य दोष नाही का. मग तो म्हणतो आमचं काय झालेलं आहे ते भगवान म्हणत असं खुद को समजता नाही और दुसरे का हम सुनता नाही. स्वतःला समजत नाही, काय करतो शोक करतो ना, आम्हाला उलट अक्कल सांगतो असं झालं म्हणजे पाप होते पुण्य होते. म्हणून बहुत नाही ज्ञान असणारशी अभ्यास बसून तेव्हा अहम अज्ञोपी, मी अज्ञ, मला काही समजत नाही. हे जे अज्ञान आहे त्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षी आहे. मला कळते याचंही प्रकाशन कोण करतो? साक्षीच करतो. मला काही कळत नाही याचंही प्रकाशन कोण करतो? भूक लागली आहे हे सुद्धा चेतनामुळेच कळत असते. भूक गेली हे सुद्धा कोणामुळे? जडाला कुठं कळत असते काय? मग ज्ञानाचा अभाव म्हणजे त्याला जड असं म्हणायचा. मला याचा अधिक विचार तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रंथांतरामध्ये केला आहे. शिवपुराणामध्ये याचा कुटस्थाचा अधिक विचार अधिक केला आहे. असत्यालंबलेन सत्या सर्व जडस्य तो साधकत्वेन चिद्रूपा सदा प्रेमास्पदत्वतः. असत्य आलंबनेन सत्य, जो असत्य असणाऱ्या जगताचा आणखी अधिष्ठान असतो त्याला सत्य म्हणायचा. वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मस्वरूपाचा विषय सांगते वेळी बरं काय जगाचा आणखी उपाधी घेऊन वर्णन केलं आहे. जगत कसं आहे? असत जड आणि दुःखरूप. परमात्मा कसा आहे? असत नसून सत आहे, जड नसून चिद आहे. अलग अलग सत्यम ज्ञानम आनंदम. आणि जगत कसं आहे? असत जड आणि दुःखरूप. म्हणून असत्यालंबनेनं, असत्याचा जो अधिष्ठान आहे सत्य हा सर्व जडस्य तो. साधक आहे नाही, माझं चुकून राहिलं. असत्य आलंबन, असत्याचा आलंबन म्हणजे अधिष्ठान असल्यामुळे त्याला सत्य समजलं. सर्व जडस्य साधकत्वेन चिद्रूपा, सर्व जड पदार्थाचं आणखी प्रकाशन करत असल्यामुळे त्याला चिद्रूप समजणार. हे देऊन त्याचं वर्णन करून स्वरूपाचा विचार आहे. कुठंच किम स्वरूप आहे? सद्रूप आहे पुढे. आणि पुढे काय सांगायचं? त्याची लक्षणं हेतू देऊन या ठिकाणी लक्षण देऊन सांगतात. सर्व जडाचं साधकत्वेन, सर्व जडाच्या याच्यामुळे त्याला चिद्रूप असं म्हणतात. सदा प्रेमास्पदतः परमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभोगम्य भयां समिती. सर्वामध्ये प्रेमाचा विषय कोण आहे? आत्माच आहे का? आत्मा नसतो काम आहे. सर्व प्रियम भवते असं आहे ना. ते एक गोष्ट सांगतात. बिरबलची बादशाह बसलेले होते. एक वानरी नव्हती, तिचं पिलं होतं बघा. आणि त्या पिलावर तिचं प्रेम होता वानरीचा. मग ते राजा म्हणायला लागला, म्हणलं काय प्रेम आहे? स्वतःच्यापेक्षा सुद्धा पिलावर काय आहे? नाही म्हणले महाराज, पिलावर ते प्रेम आहे, ते प्रेम स्वतःच्या करता आहे म्हणा. नाही म्हणायला लागले, स्वतः करता नसून पिलावर ते अधिक प्रेम आहे. माझं ते कळायला पाहिजे. म्हणून एक टाका केला असं, त्याच्यात पाणी, त्याच्यात कोण टाकले? ते वानरीचं पिलू आणि वानरी. आणि पाणी सोडायला काय केली? ते पाणी इथपर्यंत आलं. ते पिलू वानरींनी कुठे घेतलं? पोटापर्यंत. पुढे पाणी पुढे वाढलं, कुठे घेतलं? आणि पुढे पाणी वाढतच चाललं बरं का. इथपर्यंत नाका तोंडाच्या वर गेलं पाणी. मग लगेच वानरीने काय केलं? ते पिलू पायाखाली घेतलं, पिलावर उभे राहिले. यावर सिद्धांत काय निघाला?
इतरावरती प्रेम आहे का आत्म्यावरती प्रेम आहे? आपल्या प्रेमाकरता आहे. पुढे आहे तुम्हाला 14व्या प्रकरणामध्ये, आत्मनस्तु काम आहे सर्व प्रियम. अन्नावरती प्रेम नाही आपल्याकरता. आपण जगतो म्हणून अन्नावरती प्रेम आहे. साधनावरती प्रेम आहे साध्याकरता. मग एक दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगतात. सहज सर्व जडस्य तू साधकत्वेन चिद्रूप. म्हणून तो चिद्रूप कशावरून आहे? सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून त्याला चिद्रूप असं म्हणतात. आणि सदा प्रेमास्पदत्वेन आनंदरूपा, सर्व प्रेमाचा विषय असल्यामुळे तोच आनंद असतो. यम आत्मा परानंद परप्रेमा मानभूयम भूयांश. प्रत्येक माणसाला असं वाटत असते आपण नसावं असं वाटते का? मग काय वाटते आपल्या जशीच्या तशीच. मानभूयम भूयांशम, सदा सर्व काळ आपलं अस्तित्व असावं. प्रत्येकाला वाटत असते मरो असं वाटत असते का? मग आपण चिरंजीव असावं. हेच प्रेम आहे बघा. आत्म्यावरचं प्रेम म्हणजे कोणतं? मी सदा असावं. काय असावं? आणि हेच आत्म्यावरचं काय प्रेम आहे. आणि तो प्रेमामुळे म्हणजे आत्मा आनंद स्वरूप आहे. सर्वार्थ साधकत्वेन हेतुना सर्व संबंधत्वेन संपूर्ण शिवसंज्ञता. सर्वार्थ साधक, सर्वाच्या ठिकाणी त्याची उपस्थिती असल्यामुळे सर्व संबंधत्वेन संपूर्ण नाही का, याचे यावत पदार्थाच्या आतमध्ये आतही हरीन बाहेर व्याप्त आहे ना. जशी उष्णता असते तव्यामध्ये शिरल्यानंतर बाहेरही असते ना, काय असते आतही असते, त्याप्रमाणे सर्वाशी साधकत्वेला सर्व संबंध अशी पदार्थ नाही की ज्याच्या आत बाहेर ज्याची काय नाही व्याप्ती नाही. वेदांतशास्त्रामध्ये जगत हे अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थामध्ये अधिष्ठानाची काय असते? व्याप्ती असते. आहे मानव अध्यस्त नाही त्याला अस्तित्व काय? दोरीवरती साप भासला, दोरीच नाही तर सर्व भासेल कसा? पण जगत मात्र काय आहे? अध्यस्त आहे ना. त्याला अधिष्ठानाची अध्यस्त पदार्थामध्ये काय असते? व्याप्ती असते. आणि तो काय करतो? अध्यस्त पदार्थ काय करतो? आवरण नावाचा दोष निर्माण आहे का नाही? दिसते मृगजळ नाचते पाणी. आणि ते मृगजळामुळे पाण्याच्या विषयीचा काय होत असते? आवरण घालते. काय घालते? म्हणता आपल्याला परमात्मा असूनही सुद्धा का दिसू शकत नाही? आवरण नावाचा काय आहे? दोष आहे. ज्याचं अस्तित्व मान्यवर करणं मल विक्षेप पुढे. आणि मग परोक्ष ज्ञानानंतर थोडं ज्ञान होत असते आहे म्हणून. कोणतं ज्ञान ते? आणि ते परोक्ष ज्ञान मग पुढे महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष होत असते. मग दावा आहे परोक्ष ज्ञान. दावा दुसरं तिसरं कोण नसून कोण आहे? मग त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष. आणि परमात्मा आहे हे कोणतं ज्ञान आहे? आणि तो परमात्मा तुझ्याहून वेगळा नसून तूच कोण आहे? त्याला अपरोक्ष ज्ञान. ज्ञानाचे दोन प्रकार, परोक्ष आणि अवांतर वाक्याने कोणतं होत असते? आणि महावाक्याने अपरोक्ष. दावा दुसरं तिसरं कोण नसून कोण आहे? तोच आहे. सर्वाचे संबंध असल्यामुळे त्याला संपूर्ण आहे. समुद्र कसं आहे? संपूर्णाचं लक्ष आहे ना. अपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्र. किती जरी पाण्याचा वर्षा झाला तर इंचभर तरी वाढत असतो का तो? आणि किती उन्हाळ्यात आपला तरी इंचभर कमी होत नाही. त्याला पूर्ण म्हणायचं. काय म्हणायचं? आणि पूर्णाला भेटल्यानंतर मनुष्य पूर्ण. मग वेदांतशास्त्रामध्ये पूर्ण ब्रह्म आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय. सर्वांशी संबंध आहे. मिठाचा खडा जर समुद्रात पडला तर खडा खडा राहत असतो का? समुद्र होतो. ममैव अंश. ब्रह्माला भेटण्याकरता गेलेला जीव परत येत असतो का? तद्रूप होतो. शेळी बागाला भेटण्याकरता गेली परत आली. म्हटलं मी बागाला चला नमस्कार करून कोणाला
म्हणलं तुझ्याला नमस्कार करून आणि तू वाघ नसावा. वाघाला पाहून नमस्कार करून म्हटलं तू परतच आले नसते. एकदा जीव ब्रह्मस्वरूपाला भेटण्याकरता गेल्यानंतर पुन्हा काय होतं तो ब्रह्मरूप ब्रह्मविद ब्रह्मैव भवते. इतराच्यामध्ये असायला ते इतराच्यामध्ये भेद जसाच्या तसाच राहतो, पण ब्रह्मस्वरूपाला भेटण्याकरता जीव गेल्यानंतर तो ब्रह्माहून भिन्न न राहता आणि किम सर्व होतो ब्रह्मविद. मग सर्व संबंधाचे संपूर्णतः सर्वाचे संबंध असल्यामुळे मग तो संपूर्ण आहे. हे कुठं सांगितलेलं शिवसंज्ञेचा त्याला शिव असं म्हणतात. त्यालाच कुठंच साक्षी तंबत लक्ष शिव वगैरे अशा याने ओळखल्या जात असते. त्याचंच वर्णन आहे. इथे शैवपुराणेषु कुटस्थ विवेचिता निवेशत्वादी रहिता केवळ स्वप्रभव शिव. इथे शैवपुराणेषु आता हे 2-3 श्लोक सांगितले. कोणत्या पुराणातले? शैवपुराणातले. कुटस्थ विवेचिता कुटस्थाचं वर्णन केलेलं आहे. म्हटलं तो किम स्वरूप आहे हो? जीवेशत्वादी रहिता केवळ स्वप्रभा शिव. जीवेशत्वादी रहिता जीव आणि ईश्वर नाही का. हे जे भाव आलेले आहे उपाधीमुळे आलेले आहे. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणायचं आणि अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव संज्ञा प्राप्त होत आहे. म्हणजे दोन्ही धर्म आलेले आहे स्वरूपाच्या ठिकाणी जीव आणि वास्तविकताच्या ठिकाणी जीवत्वही नाही ना काय नाही आहे का. एखादी लग्नपत्रिका आल्यानंतर ते वराच्या नवरदेवाच्या ऐवजी तिथे काय येत असते मग वर येत असते. कोणामुळे वर हे नाव आलं? वधूच नाही तर वर कोणाला अगोदर काय वधू आणि मग पुन्हा धर्म येतं वराचा. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी उपाधीमुळे धर्म आलेले आहे. अविद्ये उपाधीमुळे अविद्या नाथ महाराजांच्या ह्याला आला जीव सर्व उपाधी शिव. मायेची उपाधी लागली तर ईश्वर भावाला प्राप्त होतं. अविद्येची उपाधी लागली तर हे दोन्ही धर्म. स्वरूप मात्र कसं आहे ते जीवभावही नाही आणि कोणता भाव नाही ईश्वर भावही नाही. मग कसा आहे होतो केवळ हा त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही नाही का. जे झालेच नाही काही न्याय लागी तुरलसी काही अभिट ते पायी चैतन्य एक. म्हणून केवळ एक परमात्म्याशिवाय अन्न दुसरं काही नाही. एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन. बरं तो कसा आहे तो सद्रूप आहे. पुन्हा कसा आहे स्वप्रभा म्हणजे चिद्रूप आहे. काय आहे सूर्याला प्रकाश आणावा लागत असतो का प्रकाश आहे सूर्याचं स्वरूप. श्रीखंडाला गोडी काय करावं लागतं आणि साखरेच्या ठिकाणी तो स्वयंसिद्ध आहे. त्याप्रमाणे केवळ स्वप्रभा शिवा म्हणून तोच आनंद स्वरूप आहे सद्रूप आहे चिद्रूप आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग जीवेश्वर धर्म कोणामुळे आले त्याच्याकरता हे 60 श्लोक आहे. मायाभासेन जीवेशो करोति ते श्रुततदा मायिकाय जीवस्यो स्वच्छवतो काचकंबसे. मायाभासेन जीवेशो जीवेशी करोशो माया तत्वाचा मानावंच लागत असतं. केवळ ब्रह्म हे कोणत्याही उपाधीमध्ये युक्त होऊ शकत नाही. काही वर्णन करायचं झालं तर मायाशिवाय वर्णन करता येत नाही. मायेचा सुद्धा आणखी विचार केलेला आपल्या गीतेमध्ये 7व्या अध्यायापासून मायेचा मामाई नाही ना आहे. माया तरुण जाणं कठीण आहे वगैरे पाहिजे. माया काय करते आभासेन जीवे. मायेमध्ये पडलेला आभास काय होत असतो जीव शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये पडलेला आभास ईश्वर होतो
आणि मलिन सत्वप्रधान पडलेल्या मायेचा आभास जीवेशव करवते. कशाप्रमाणे काच कोंबवत म्हणजे माती जर मलिन असेल तर घट तयार होतो आणि शुद्ध असेल तर काचेचं तयार. दोन्हीला तत्व एकच आहे अशा प्रकारे ते सांगा. त्याच्याकरता अधिक विचार केलेला आहे. एकच अन्न आपण खात असतो, त्या अन्नाचा मल तयार होतो. काय होतं? आणि त्याच अन्नापासून अंतःकरण तयार होते. अंतःकरण स्वच्छ आहे आणि मल काय आहे? घाणेरडा आहे. ते दृष्टांत देऊन सांगतात. एकाच मायेचे दोन प्रकार का बरं? मग एकाच अन्नाचे दोन प्रकार आणखी आहे. अन्नजन्यम मनोदेह स्वच्छम तत्व तथैवत मायिकाय सर्वस्मात् अन्यस्त्वां स्वच्छतां वदा. अन्नजन्यम मनोदेह स्वच्छ तत्व. अन्नापासून उत्पन्न होणारं मन स्वच्छ असते. देह कसा असतं? मलिन असतं. देह मात्र मलिन आहे. मन हे कसं आहे? स्वच्छ आहे की. त्याप्रमाणे खालचा दृष्टांत मायिकावपि सर्वात्मात् अन्यस्मात् स्वच्छतां वदा. मग मायिकावपि सर्वात्मात् स्वच्छतां वदा. म्हणून मायेपासून हे दोन शुद्ध सत्वप्रधान सर्व गुणप्रधान माया ती स्वच्छ म्हणून त्याच्यामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब पडतं. आणि मलिन असल्यामुळे त्याच्यामध्ये जीवत्वाचं काय पडतं? प्रतिबिंब. तसं अन्नामुळे देहही अन्नाचंच कार्य आहे आणि मनही कोणाचं कार्य आहे? मन मात्र स्वच्छ आहे आणि देह मात्र कसं आहे? मलिन आहे. तसे दोन्ही धर्म. बाकी अन्य वस्तू हे आहेत आणि जीव आणि ईश्वरी मात्र स्वच्छ आहेत. आणखी पुन्हा म्हणले पण इतके स्वच्छ आहे त्याला चिद्रूपत्व म्हणून टाका ना. काय म्हणून टाका? चिद्रूपासारखा दिसतं. मग त्याला अन्नापासून ते म्हणले बा चिद्रूपत्व कसं आलं? ते म्हणले माया काय करील हे काही सांगता येत नाही का. लहानाला मोठा करते, मोठ्याला काय करते? लहान करत असते. अधिक वर्णन त्याचं आणखी या ठिकाणी सांगणार. चिद्रूपंच संभाव्यम चित्तेनेव प्रकाशनम सर्व कल्पनाशक्ता या माया दुष्करम नाही. चिद्रूपंच संभाव्यम चित्तेनेव दोन्ही आणखी चैतन्यासारखेच दिसत असतात. जड म्हणून वाटत नाही. जीव असो अथवा ईश्वर असो. मग चैतन्य निर्माण करते का? चैतन्य निर्माण करीत नाही. चिद्रूपत्वांचं संभाव्यम चित्तेनेव प्रकाशनात त्यांच्या ठिकाणी आणखी चिद्रूपत्व नसून सुद्धा चिद्रूपत्व दाखवते. म्हणलं हे कसं शक्य आहे? मायेला सर्व काही करण्याकरता काय आहे? शक्य आहे. अघटित घटना पटी अशी जे नाही ते त्याच्या ठिकाणी दाखवण्याचं कोण आहे? ते ऐकणे एकटाच मनुष्य झोपलेला असतो आणि स्वप्नामध्ये सगळे काय दिसते? माया दिसते. जसे आणखी स्वप्नामध्ये माया दिसते. मग जागृत आहे तरी काय? जागृती सुद्धा कोणाप्रमाणे? जे देखणे सबळ मनोनी मृगजळया. म्हणून सर्व कल्पनेनं शक्त्या या माया या दुष्करम नाही. म्हणून सर्व याची कल्पना करणारी माया तिला कोणती गोष्ट अघटित घटना कठी असे पुढे ते 14व्या प्रकरणात आहे. मनुष्य वर उडून चाललेला आहे. काय दाखवेल ते काही सांगता येत नाही. आपलं मरणसुद्धा कुठं दाखवते? स्वप्नामध्ये दाखवते. पण जागा झाला तर तसंच आहे. म्हणून मायेला कोणतीही गोष्ट आणि अशक्य नाही. तिला तरुण जाणं फार कठीण आहे. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये तिचं भरपूर वर्णन केलेलं आहे. 2-4 5-7 वयामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामे. एकच उपाय आहे. भगवंताला शरण गेल्याशिवाय जाता येत. मोठे मोठे कुठे गेले असं काय लागलं नाही. मोठे मोठे म्हणजे नाही ब्रह्मदेवासारखे सुद्धा काय झाले? अस्मान्निद्रापि जीवे शोक चेतनो स्वप्नकौ सुदेत महामाया सुदेत इत्याचार्य किंमत ते. अस्मान्निद्रापि आपली साधी निद्रा म्हणजे झोप.
जीवेशव चपन गो सुजे. जीव ईश्वराला सुद्धा काय करते, ती निर्माण करत असते. कोणाची माया? जीवाची माया. जीवाची माया असते ते स्वप्नामध्ये. जीवेशव स्वप्न. ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी ईश्वर काय केलं पाहिजे? मानलाच पाहिजे. मग चेतनावर सुदेत, जे चैतन्य त्याच्या ठिकाणी दाखवून देते. आणि महामाया सुदेतले बघ किंवा आश्चर्याचे. मग आता साधी जीवाची माया जर स्वप्नामध्ये नाही ते दाखवते, आणि तर देवाची माया सामान्य आहे का असामान्य आहे? नाही का? चरित्रामध्ये बघा ना, एवढा मोठा ब्रह्मदेव आणि ती वाचच काय नेली, सोडून नेली. लोकांना सुद्धा हे आलेलं होतं, म्हणजे कृष्णामुळे जे संकट आलेलं आहे. इंद्राने आणखी विचार केला, मला सोडून देऊन गोवर्धनाची पूजा करते. कोणाची? म्हणलं सगळं गोकुळ काय करून टाकतो. मग मेघाला आज्ञा केली, सगळं गोकुळ काय करून टाका. हे सोंडाच्या सारख्या धारा पडल्या. मग आता म्हणलं यार, कृष्णामुळे हे नंद, अरे म्हणलं कृष्णामुळे तुझ्या मुलामुळे संकट आलं आहे. मग आता काय करायचं? भगवान म्हणायला लागले, काय हरकत नाही, आपण गोवर्धन उचलू. काय उचलू? म्हणलं नाही, त्या गोष्टीमध्ये अशक्य गोष्टी दुसरं करू. ते म्हणलं तुम्हाला काय? म्हणलं नाही, आम्ही सगळेजण उचलू, आपण तू एकटा नाही, तू काय करू? मग भगवंताची माया उचलावा लागला का आज्ञेने वर गेला. ज्ञानेश्वर महाराजांना एखाद्या कारप्रमाणे भिंत चालवावी लागली की आज्ञा करता बरोबर. मोठ्यांची शक्ती ती काय काय दाखवेल माया, काही सांगता येत. मी साधी माया आहे का महामाया आहे? महामाया सजत किंमश्चर्य येते. तेव्हा आणखी ते ज्याप्रमाणे जीवाची माया स्वप्नामध्ये नाही ते दाखवत असते, त्याप्रमाणे ईश्वराची महामाया काय काय दाखवेल काही सांगता येत नाही. आणखी पुन्हा विचार केला आहे, त्याचा विचार कधी करू? बरे करू. 63चा आकडा कसा आहे? शुभ. तिथंच थांबू.